मिस्टर बॉकेश लगेच नको अंगावर येऊ नको सर. काय झालं? अरे करंट लागला काय यांना? गुड मॉर्निंग. 2-3 दिवसापासून वातावरण पण खूप खराब झालंय काही. सगळी कसं धुकं पडलंय, ऊनच पडत नाही जास्त करून. हॅलो मित्रांनो, घरच्यांना सोडायला आलो तो विठ्याला जाऊन सकाळी सकाळी. ते जाऊ दे, मस्त वातावरण दाखवतो गावाकडचं. काय असतं सगळीकडे धुकं आहे काहीच. आता नाही दिसत आहे, पुढे गेलो दिसत आता. हीच 2-3 दिवसापासून ना ऊनच पडत नव्हतं. आज जरा पडले आणि असं सुंदर धुकं पडलंय ना, कॅमेऱ्यातून तरी असं दिसत नाही व्यवस्थित. त्या साईडने येताना मस्त दिसत होतं, तर भारी वाटतं. मस्त. आज जास्तच थंडी आहे पण आमच्या आजीचं अंग दुखते गाईच. दवाखान्यात निघून आणली तरी दुखाते. आता वय झाले काय झालं? दुखणार आहे तुझं, लय दुखणार का? काय करा तुला रे सोना का? अयो किती थंडी आहे. तरी थंडी डोक्यावर घे असं जरा असं. कसं आहे गाईच वातावरण गावाकडचं. हे आपले डॉगेश भाई आहे. क्या डॉगेश बाय. कोणाला? मित्रांनो राऊंड मारून येऊ शकतात. एक मस्त वातावरण, मस्तच राव. किती मस्त दिसतंय ना. इथं घास लावलाय, त्या साईडला मका आहे मित्रांनो. इसको तो हम तुम लोग जानते ही होंगे. कमेंट में बताओ क्या है. कसा आहे आमचा बोका मिस्टर बॉकेश. असं बघतोय पण इकडे बघ. वा बिबट्यावाणी दिसतोय डायरेक्ट. काय तिकडे काय बघ. किती किलो असेल रे? 2 किलो असेल. हा 2. 5 किलो असेल. किती किलो रे तू? एवढा आहे बघ ना. त्यांनी 1 किलोचं काहीतरी खाल्लं असेल. अर्धा किलो ते काही पोटात काही खायला 6-6 म्हणजे त्याचा तिकडे जीव चाललाय त्या खूप तर. हॅलो गाईज, तर मला सांगायचं होतं, मी रोज 30 दिवस ब्लॉग टाकणार आहे. मी असं का सांगतो तुम्हाला, की मी तुम्हाला सांगतोय आणि तो एक माझ्यावर प्रेशर राहील नाही का, मला टाकायचे 30 दिवस ब्लॉग. तर मी असं न बोलता जर केलं तर माझं तो प्रेशर नाही आला. तर मी तुम्हाला सांगतोय आणि ते माझ्या लक्षात राहील की माझी ऑडियन्स पण ऐकते की मी 30चं टार्गेट करतो पहिलं, नंतर बघा. आईची पोरगी आली. आईले खुश झाली बा. आई कसं वाटतंय तुला तुझी पोरगी भेटायला आली? काय काय बरं वाटत. भारी वाटतंय तुला? हा भारी वाटत. हां. भारी वाटत. हॅलो गाईज, चाललो आता आम्ही जरा काम करायला. तुम्ही नका जाऊ, ब्लॉग पाहतो.
आज मस्त ऊन पडलंय. दिसतोय किडनी गावात उडताना दिसतोय. हो काम करना पडता है भाई. नाही का झालंय आता 2 तोडून. आता बांधायच्या न्यायच्या घरी. वर बांधून नको ना बांध ना. असं बांधलं का जरा सोपं होतं न्यायला. ऐसा लेना पड़ता है भाई. चलो तुम्हाला छोटा कसा आहे, कसा दिसतोय, काबर बसलाय काय माहिती. हा दुसरा सगळे काळीचे, हा जरा गोरा आहे. इकडे काय करतोय बाबा. हात खातो माझा, हात खातो. चारा काय ना त्याचा मस्त आहे ना. तेच विहीर पाहिजे तुम्हाला. विहीर किती खोल आहे पा. आज जरा मस्त वॉटर चालू आहे. वर पडायचा बाबा खाली. देख लो गाइस, देख लो. काय ना पाणी पाजायचे आता. लगेच नको येऊ, अंगावर येऊ नको. सर आत जा, आत जा, जात आत आत. हे बघ आत जा, जात आत आत. बा बघा काय रे इकडे. अय माझा इकडे इकडे प्याला इकडे. चल 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 गाईस. हे पा हे मांजर आणले ना तर हे कसं करते. हा पाहू नाही जरा तिकडचा. ही ना कशी पाहू राहिली. काय झालं. अरे करण लागला काय यांना. तू काय करतोय. ओ या काहीच तिकडं बघायच. आवाज पहा बापरे. मजा व्हायची काही. ए गप पागल नाही. किती मांजर माहिती का आमच्या. 4 मांजर आहे. 4, 2 मोठे 2 छोटे. कुठं चाललं इकडे. चल इकडे. काय नाही नाही आहे ना इकडे. गाइस सनसेट पाहायचा तुम्हाला. मस्त मस्त सनसेट दिसतोय. ते मस्त आहे. शेतात राऊंड मारायला एक मज्जाच येते. खाली ऊस आहे. तर माझं एक लक्षात आलं माहिती आहे का. मी ना ते मागच्या असे ब्लॉग टाकले होते ना आणि ते असे काही दिवसांनी बघितले का लय भारी वाटतं रे. म्हणजे नाही का आपण ते असं व्हिज्युअलाइज करू शकतो, आठवू शकतो नाही का. बट असे ते व्हिडिओ पाहून ना मी असंच 2-3 मागचे ब्लॉग बघत होतो दिवाळीचे. मला लय भारी वाटत होतं बघताना. म्हणून मला असे डॉक्युमेंटरी करून ठेवायची ब्लॉगची मस्त मस्त.
भारी भारी. कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला. जरा सजेशन्स द्या. फुल शांत वातावरण आहे मित्रांनो. काय बनवले आज? बटाटा. गाईज बटाटा बनवलाय मस्त मस्त. याच्यात काय दूध भात. वर भूक लागली यार मला. चपाती येते नाही का आम्हाला रूमवर, नाही तर आम्ही भाजी मस्त बनवतो. काय झालं तुला? कुठे काय ग? काय भूक लागली? काय आलं? चल इकडे. मित्रांनो पाऊस आलाय आज. पाऊस कधी पण पाऊस पडायला लागला यार. दिसतोय का पाऊस? काय खाली दिसतोय? जोराचा आलाय, जसा पावसाळा चालू आहे आता. इथं दिसेल बा. दिसला. क्या ही किया जाए अब बोलो गाइस. 12 महिने पाऊस पडतोय. क्या ही बोल सकते हैं. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.